श्री स्वामी समर्थ. घरात गणपतीची स्थापना करताना हे 15 नियम पाळा. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे जाणून घेऊया. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते. पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतेमध्ये सर्वात जास्त खास मानण्यात आलेलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी याच संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मूर्तीची स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 पर्यंत, म्हणजेच तुम्ही 7 सप्टेंबरला 2 तास 31 मिनिटांच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता. शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम. 1. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्या. गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका. ईशान्य कोपऱ्यातही गणेशाची मूर्ती ठेवू शकता. 2. गणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी. अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धन, समृद्धी, शांती याची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते. 3. गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मूषक असणे आवश्यक आहे, कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत. 4. गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते. असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे सौभाग्य वाढते, सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख शांती नांदते. ज्या घरात गणपती उभा आहे त्या घरात कधीही अशी मूर्तीची स्थापना करू नका. 5. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता, परंतु सिंदुरी, लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेशाची मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. 6. गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि शुभवती मखर पूजास्थानाच्या वर बांधण्याकरिता नारळ, आंब्याचे डहाळी, सुपारी, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपारी, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी. 7. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपास करून देवाला मोदक अर्पण करावा. 8. अशा गणेशाची मूर्ती स्थापना करू नका ज्यामध्ये त्याची सोंड उजव्या बाजूला असेल, कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहे. त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी. 9. घरातील पूजेच्या ठिकाणी गणपती मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी. घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी. यासोबतच गणपती बाप्पास कधीही पायऱ्यांखाली ठेवू नये. त्याचबरोबर घरातील दिवाणखाण्यातही गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये. 10. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे, मांसाहार करू नये. जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान 2 वेळा नैवेद्य द्यावे. 11. गणपतीच्या मूर्तीसमोर रोज अखंड दिवा प्रज्वलित करावा. तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करावी. तसेच गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला पाहिजे, ते विसरू नका. 12. घरात जोपर्यंत बाप्पा
विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहिली पाहिजे याची काळजी घ्या. घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा. 13 गणपतीच्या मूर्ती जवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये, कारण चामडे जनावरांपासून बनवला असतो. म्हणून चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे. 14 दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी. 2 वेळेस आरती करावी. पूजेच्या वेळेस धूप दीप नियमितपणे लावावे. वास्तूनुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो. तर अशा प्रकारे बुद्धिदाता, विघ्नहर्ता, विनायक, गजानन, वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्याला सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.